वीडियो सुरू करण्याआधी छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर माझ्या अपेक्षा या चित्रपटाकडून वाढल्या होत्या। मला वाटलं की या चित्रपटामध्ये आपल्याला एक युनिक वे ऑफ प्रेझेंटेशन बघायला मिळेल आणि आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो ऑरा आहे तो फील करायला मिळेल आणि गुजबम्स येतील। पण तसं झालंय की नाही, माझ्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरलाय की नाही उतरलाय हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्यू मराठीवर। माझं नाव तनिष हडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाला। आता व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटासा डिस्क्लेमर, या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलतोय हे चित्रपटाबद्दल बोलतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी काहीही पर्टिक्युलरली बोलत नाहीये। मी त्यांचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो आणि सन्मान करतो। या व्हिडिओमध्ये आपण फक्त या चित्रपटातल्या टेक्निकल गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत। सो प्लीज या व्हिडिओला त्याच पर्स्पेक्टिव्हने बघा आणि या व्हिडिओमध्ये या चित्रपटातले पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह पॉइंट्स दोन्ही आपण डिस्कस करणार आहोत। त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि थोडासा सपोर्ट दाखवा यार, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चॅनलचे चॅट्स थोडे डाऊन चाललेत, तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर प्लीज कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनीवर आधारित आहे। या चित्रपटाची सुरुवात होते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजजी यांना मुघलांनी कैद केलं होतं। मावळ्यांनी त्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण ते सक्सेसफुल ठरले नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत मुघलांना लढा दिला आणि चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे जिकडे ते मुघल स्वतः त्यांची तारीफ करतात आणि बोलतात, छत्रपती संभाजी महाराजांसारखा व्यक्ती हा मुघल सल्तनतमध्ये का जन्म घेत नाही। फक्त एखादा जरी असा व्यक्ती असताना तरी मुघल सल्तनतचं भलं झालं असतं, असा तो डायलॉग आहे आणि हे डायलॉग ऐकल्यावर अंगावर नक्कीच सारे येतात। चित्रपटामध्ये जो सुरुवातीचा इंट्रोडक्शन आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो जेन्युइनली चांगला आहे। ओव्हरऑल चांगलं बीजीएम आहे, ठीकठाक ऍक्शन आहे आणि आपल्या अंगावर शारे नक्कीच येतात। हळूहळू चित्रपटा पुढे जातो आणि चित्रपटाची मेन कथा ही कसं छत्रपती संभाजी महाराजांनी लढा दिला, कसं त्यांनी जंजिरा फोर्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं या चित्रपटात आपल्याला दिसतं। आता ही होती ओव्हरऑल चित्रपटाची स्टोरी। आता मला काही गोष्टी या चित्रपटाबद्दल जे आवडल्या आहेत त्या आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं नाव धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। आजचा आपण ज्या जगात राहतो खूप लोक जे आहेत ते एकेरी नाव घेतात, पण या चित्रपटाचे जे नाव आहे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, जेव्हा कोणाला कुठल्याही व्यक्तीला या चित्रपटाचं नाव घ्यायचं असेल तर त्यांना हे अख्खं पूर्ण नाव घ्यावंच लागेल आणि ती फिलिंगच वेगळी आहे यार। जेव्हा आपण बोलतो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण नाव घेतो, शॉर्टकट मारत नाही। सो मला मेकर्सचा जो हा निर्णय आहे नाव ठेवायचा, मला खरंच खूप आवडलाय। नाव जरा मोठं आहे पण मला वाटतं की चांगलं आहे। आता चित्रपटाबद्दल बोलायचं तर चित्रपटामध्ये व्हीएफएक्सचा सुंदर वापर केलाय। मराठी चित्रपटांमध्ये व्हीएफएक्सची हालत काय आपल्याला माहितीच आहे, पण चित्रपटामध्ये व्हीएफएक्स डिपार्टमेंटला हॅट्स ऑफ आहे। डिरेक्टरनी व्हीएफएक्स डिपार्टमेंटला फुल पोटेन्शियलवर वापरलाय आणि जिकडे गरज होती तिथे वापरलाय। चित्रपटामध्ये ओव्हरऑल जे फोर्टचे सिक्वेन्सेस आहेत किंवा पाण्यामधला जो ओव्हरऑल एक फाईट सिक्वेन्स आहे जंजिरा फोर्टच्या इकडे, आणि जो स्टार्टिंग लाईक सिक्वेन्स येतो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या इंट्रोडक्शन मधला जेव्हा ते वाघाला पकडतात तो सिक्वेन्स सुद्धा चांगला आहे। तो ओव्हरऑल या चित्रपटामध्ये व्हीएफएक्सचा वापर खूप सुंदर केलाय, त्याचा बाकी मराठी चित्रपट वापर करायला फेल होता। तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट मला या चित्रपटामधला वाटतो तो म्हणजे ठाकूर अनूप सिंग यांनी प्ले केलेला छत्रपती संभाजी महाराजांचा रोल। मला वाटतं ठाकूर अनूप सिंग या रोलसाठी परफेक्टली सूट होतात आणि त्यांचा जो ऑरा आहे आणि त्यांची जी बॉडी आहे, फिजिक आहे आणि जो एक धारदारपणा आहे त्यांच्या ॲटिट्यूड मध्ये, तो खरंच कॉम्प्लिमेंट करतो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या किरदारासाठी। छत्रपती संभाजी महाराजांचा एक ऑरा होता आणि ते ऑन स्क्रीन पोर्ट्रे करणं खूप डिफिकल्ट आहे, पण मला वाटतं की ठाकूर अनूप सिंग यांनी चांगलं काम केलंय आणि ते त्यामध्ये सक्सेसफुलही ठरतात। पाचवा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामध्ये खरंच मेहनत घेतली आहे हे दिसतं। चित्रपटाच्या सुरुवातीला हे सांगण्यात येतं की चित्रपटाला बनवायला 3 वर्ष लागली आणि ती 3 वर्षाची मेहनत आपल्याला थ्रू आउट द सिनेमा दिसते। ओव्हरऑल जी कथा आहे, त्याचं जे रिसर्च आहे ते त्यांनी खरंच खूप चांगलं केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा उत्तम आहे आणि त्यामुळे आपल्याला कळतं की डिरेक्टरने खरंच या चित्रपटासाठी एक चांगली मेहनत घेतली आहे। पण जसं मी काही पॉझिटिव्ह बद्दल म्हणालो तसे ह्या चित्रपटाचे काही नेगेटिव्ह सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आपण आता डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिलं नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटाची लेंथ। हा चित्रपट तब्बल 3 तासांचा आहे आणि एक पॉइंट नंतर आपल्याला या चित्रपटाची लेंथ फील होते। मला असं वाटतं की हा चित्रपट खरंच खूप छोटा होऊ शकला असता। या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत ती फुल गाणी त्यांनी टाकली आहेत 5-5, 6-6 मिनिटाची आणि अशी 4-5 गाणी या चित्रपटामध्ये आहेत। मला वाटत नाही त्याची गरज होती। त्या गाण्यांना ते ट्रिम करू शकले असते किंवा 2 मिनिटाचं गाणं करू शकले असते, पण त्यांनी अख्खे गाणे टाकले आहेत आणि त्यामुळे एक पॉइंट नंतर माणूस ड्रेन आउट होतो।
या चित्रपटामध्ये ऍक्शन सिक्वेन्सेस बरेच आहेत. मला वाटतं की ते ऍक्शन सिक्वेन्सेसला छोटं करू शकले असते, कारण ते ऍक्शन सिक्वेन्सेस रिपिटेटिव्ह वाटतात. त्या ऍक्शन सिक्वेन्सेस मध्ये काहीच युनिक नाहीये आणि त्यामुळे आपल्याला असं फील होतं की चित्रपटाची लेंथ खूप मोठी आहे. दुसरा नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटातला स्क्रीन प्ले. जसं मी म्हणालो की या चित्रपटाची लेंथ 3 तास फील होते, ते म्हणजे या चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले आहे त्यामुळे. चित्रपटाची कथा खूपच स्लो जाते. फर्स्ट हाफ फक्त आणि फक्त इंट्रोडक्शन मध्येच जातो आणि असं वाटतं की यार थोडंसं पेसिंग फास्ट झाली असती तर मजा आली असती. पुढचा नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटामध्ये एलिव्हेशन सिक्वेन्सेसच नाही. आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा ऑरा फील करायचा आहे, ॲटिट्यूड फील करायचा आहे, पण इंट्रोडक्शन सिक्वेन्स सोडला आणि शेवटचे काही सिक्वेन्सेस सोडले त्यानंतर मला कुठेच एलिव्हेशन फील नाही झालं. मला अंगावर शहारे नाही आले जे मला एक्सपेक्टेड होतं. पाचवा नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटामधले मुघल सेट पीसेस. ते खरंच खूप चीप वाटतात आणि त्यामध्ये डिरेक्टरचा दोष नाही. कधी कधी बजेटचा पण कन्स्ट्रेंट असतो, पण ते सेट्स खरंच खूप फेक वाटतात. असं वाटतं की ते प्लास्टिक आणि POPचे त्यांनी पिलर उभे केले आहेत आणि त्यामुळे चित्रपटातला एक फील, एक रिअलिझम नक्कीच जातो. अजून एक नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटाचं BGM खरंच चांगलं आहे, पण त्याचा चांगला वापर करण्यात आला नाहीये असं मला वाटतं, मला फील झालं. कारण जर BGM चांगला असता, राईट पॉइंटला राईट BGM आला असता तर आपल्याला ते एलिव्हेशन नक्कीच फील झालं असतं. आता ओव्हरऑल जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मी चित्रपटाबद्दल म्हणालो हे फक्त आणि फक्त चित्रपटाबद्दल आहे, त्याच्या टेक्निकॅलिटी बद्दल आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नाही किंवा त्यांचं डिसरिस्पेक्ट करणं तसा माझा इंटेन्शन बिलकुलही नाही. मला पण असं वाटतं की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ऑन स्क्रीन बघावं आणि प्राऊड फील करावं आणि त्या प्रेझेंटेशनची माझी अपेक्षा असते. पण मला नक्कीच असं वाटतं की माझा अपेक्षा भंग झालाय, कारण मी ज्या लेवलचे एक्सपेक्टेशन्स ठेवले होते ते माझे पूर्ण झाले नाहीयेत. मला हवं आहे की आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगले चित्रपट यावे आणि त्या चित्रपटाने मी बघावं आणि सपोर्ट करावं. ओव्हरऑल एक चांगला फॅमिली एंटरटेनमेंट चित्रपट आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत जाऊ शकता आणि त्यांना आपल्या हिस्ट्रीबद्दल एक चांगला नॉलेज देऊ शकता. ओव्हरऑल इट्स अ गुड फॅमिली एंटरटेनिंग फिल्म. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हा चित्रपट बघितलाय की नाही हे जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज थोडा सपोर्ट दाखवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.